जय भीम। मी अमिता बिसे, माझ्या फ्रेंड्स सविता सातारकर आणि सुरेखा मोकळे आम्ही मैत्रिणी मिळून एक यूट्यूब चॅनल क्रिएट करत आहोत। उपदेश करुणा सागराचा या शीर्षकाखाली आम्ही बुद्धकालीन कथा घेऊन येत आहोत तुमच्यासमोर। तर बुद्धकालीन कथा या त्या काळीच तेवढ्याच मार्गदर्शक आणि प्रभावी होत्या, त्या आजही तेवढ्याच प्रभावी असणार आहेत आणि भविष्यातही ते आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहेत। तर या उपदेशांचा कलश आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत। तर त्यातील अमृताचे 2 थेंब जरी आपल्याला चाखायला मिळाले तरी आपलं जीवन, मानवी जीवन सुखमय होणार आहे। जय भीम। संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे आणि दुःखमुक्तीचा मार्ग सांगणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी झाला। जेव्हा त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले तो दिवस सुद्धा वैशाखी पौर्णिमेचा होता आणि जेव्हा त्यांचे महापरिनिर्वाण झाले तो दिवस सुद्धा वैशाखी पौर्णिमेचाच होता। तर हा काही चमत्कार नव्हे, तर निसर्ग नियमानुसार घडलेली घटना आहे आणि यासाठी तथागतांना राजवैभवाचा सुद्धा त्याग करावा लागलेला आहे। आणि त्यांनी जे तत्वज्ञान शोधून काढलेलं आहे ते तत्वज्ञान निराश करणारं मुळीच नव्हे, तर जीवन जगण्याला उमेद देणारं आहे आणि आजही ते तितकंच खात्रीने सांगता येईल अशासारखंच आहे। तर या तथागतास आणि या तत्वज्ञानाला मी शतशः वंदन करते। आणि आम्ही जो गोष्टींचा संग्रह आता घेऊन येत आहोत त्या गोष्टी संपूर्णपणे बुद्धकालीन गोष्टी आहेत आणि बुद्धकालीन असल्यामुळे आम्हाला बुद्धांच्या वाणीतून त्या ऐकायला मिळालेल्या आहेत। तर मी असं म्हणते का मॅडम, मी आज तुमच्याकडे आलेली आहे तर मला पंचशिलातील जे पहिलं शील आहे, पाणाती पाता वेरमणी सिक्खापदम समाधियामी, यानुसार किंवा याला रिलेटेड अशी एखादी तुमच्याकडे गोष्ट असेल तर ती मला ऐकायला खूप आवडेल। भरपूर गोष्टी आहेत आपल्याकडे बुद्धकालीन। आणि खरं म्हणजे आता तुम्ही म्हणाला की पंचशिलेचं जे पहिलं शिला आहे त्याबद्दल माहिती सांगा। तर पंचशील हे 5 शिलांचा जो समूह आहे ते तोच इतका सुंदर आहे की मानवी जीवन कसं सुखाने जगता येईल या गोष्टीचा खरं म्हणजे पंचशील हा पाया आहे। माणसाने पंचशील जर पाळलं ना तर त्याला कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता पडत नाही, इतकं सुखमय ते पंचशील आहे। तर त्याचं जे पहिलं शिल आहे की पाणाती पाता वेरमणी सिक्खापदम समाधियामी, तर याचा अर्थ असा आहे की मी कोणत्याही प्रकारची जीवहिंसा करणार नाही। म्हणजेच काय करणार नाही, तर म्हणजेच मी अहिंसेचं जे तत्व आहे ते आचरणात आणेल। तर या संदर्भामध्ये बुद्धकालीन एक कथा आहे। तर एक खानुमत नावाचं गाव होतं आणि त्या गावामध्ये ओकित्सर नावाचा एक श्रीमंत माणूस राहत होता। आता त्या माणसाला असं वाटत होतं, म्हणजे त्याचा असा समज होता की मी जर असा महायज्ञ केला, त्याच्यामध्ये जर बरेचसे पशुधन असं मी बळी दिलं तर मला, माझ्या परिवाराला खूप सुख समाधान लाभेल, मला पुण्य मिळेल, असं त्याचा समज होता। तर त्या संदर्भामध्ये त्यांनी काय केलं की महायज्ञाचं आयोजन केलं। आता आयोजन करत असताना त्यांनी आपले नातेवाईक आहेत, गावातली लोक आहेत, मित्रमंडळी आहेत, सगळ्यांना आमंत्रण दिले आणि मोठं आयोजन केलं। त्यात त्यांनी 500 बोकड, 500 मेंढे, 500 बैल, 500 वासरं असं जे काही पशुधन आहे ते 500च्या संख्येमध्ये त्याने जमा केलं। हो, यज्ञासाठी त्यांनी एवढं सगळं जमा केलेलं होतं, कारण त्याला पुण्य संचय करायचा होता ना। हो, पण मॅडम हे करत होता हा यज्ञ हे पूर्वापार चालत आलेलं आहे, त्यामुळे तो कदाचित कंटिन्यू करत असावा। साहजिकच आहे। आपण असं म्हणतो की जसं आपण जे वागत असतो आपली मुलं आपल्याला बघून तसंच वागत असतात, आचरण करतो। आणि तसंच त्याचं आहे की त्याच्या ज्या बुद्धीवरती अज्ञानाचा जो पडदा होता की आपली पूर्वज जे करत आले तोच ते करणार, त्यातून त्याला कसं बाहेर पडायचं होतं, तर तो बाहेर पडतो। पण तो कसा पडतो, तर तो येतो तथागतांच्या संपर्कामध्ये आणि त्याच्या जो अज्ञानावरती जो बुद्धीवरती जो पडदा पडलेला होता तर त्याला ज्ञानाचा प्रकाश कोण दाखवणार, तर तो प्रकाश तिथे दाखवलेला आहे तथागत गौतम बुद्धांनी। तर कथा अशी आहे की ज्या वेळेला त्यांनी हे आयोजन केलं त्याच वेळेला योगायोगाने तथागत आपल्या भिक्खू संघासह त्या गावामध्ये चारिका करण्यासाठी आले होते आणि लोकांना, खानुमत गावातल्या लोकांना ही बातमी कळली की तथागत आले आपल्या गावामध्ये। लोकांच्या झुंडीच्या झुंडी जायला लागल्या, कुठे तर तथागतांच्या दर्शनाला जायला लागले ते सगळेजण। आता याला सुद्धा असं वाटलं की आपण आणखीन पुण्य संचय करावा, आपणही तिकडे जायला हवं। परंतु त्याचे जे काही नातेवाईक मित्रमंडळी आली होती की नाही यज्ञासाठी म्हणून, ते सगळे म्हणायला लागले
त्या लोकांनी विरोध केला याला की तू तथागतांना भेटायला जाता कामा नये. म्हणजे त्या लोकांनी तथागताला बोलवण्यासाठी विरोध केला. हो, तथागताची एवढी कीर्ती तेव्हा असली तरी पण विरोध केला. कारण त्याचं कारण असं होतं की ह्या लोकांना असं वाटत होतं की तू एवढा महायज्ञ करतोयस, तू एवढा श्रीमंत आहेस, एवढा दानी आहेस, तर तुझी कीर्ती सगळीकडे पसरलेली आहे आणि ती नक्कीच तथागतांपर्यंत तुझी कीर्ती गेलेलीच असेल. मग तथागतांनी स्वतः येऊन तुला भेटायला हवं. परंतु हा माणूस चांगल्या विचारांचा होता. म्हणजे मला वाटतं त्याला सद्सद विवेक हो, बुद्धी असावी. नक्कीच तो चांगला होता. फक्त थोडेसे त्याचे गैरसमज होते म्हणून तो जरा वेगळ्या वाटेला चालला होता. पण त्याला अशी बुद्धी त्याची चांगली होती. तो म्हणाला नाही मला हे तुमचं काही म्हणणं पटत नाही. कसं काय तर म्हणे बघा त्याच्या तथागतांचे जे माता पिता आहेत ते दोघेही उच्च कुलीन आहेत. तथागत उच्च कुलीन आहेत आणि वैभव संपन्न आहेत. ते राजा होते. आपल्या मानवी जीवनाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळावा यासाठी त्यांनी राजवैभव सोडलेला आहे. ते एक असे चांगले प्रभावी व्यक्तिमत्व आहेत आणि असं प्रभावी व्यक्तिमत्व जे बुद्ध झालेले आहेत ते आपल्या गावामध्ये आलेले आहेत. तर त्यांना भेटण्या आपण स्वतः गेलं पाहिजे. त्यांना आपल्याकडे बोलवता कामा नये, आपण स्वतःहून गेलं पाहिजे असं तो त्याने पटवून सांगितलं. म्हणजे याचाच अर्थ की जो यज्ञ करणारा राजा होता तो खूप चांगला असावा. हो, म्हणजे तो दुसऱ्यांकडून ज्ञान घेणारा असावा. मग तो गेला तथागतांकडे आणि त्यांनी तथागतांना सांगितलं की म्हणे मी असा असा यज्ञ केलेला आहे आणि मला जास्तीत जास्त कसं मी पुण्य संपादन करेल, मला कुटुंबाला सुख समृद्धी कशी मिळेल त्या दृष्टीने तुम्ही मला काहीतरी उपदेश करा. आता त्या ठिकाणी त्याला उपदेश करताना तथागत म्हणतात की तू मनामध्ये असा विचार आणलेला आहेस की मला यज्ञ करायचा, म्हणजेच तू पहिल्यांदा अकुशल कर्माकडेच वाटचाल सुरू केलेली आहे. तथागत म्हणतात की 3 प्रकारे माणूस हिंसा करत असतो. 3 प्रकारे म्हणजे कोणते 3 प्रकार मॅडम? मी तरी एकच ऐकला होता की प्राण्यांची हत्या करणे म्हणजेच हिंसा होते. म्हणजे शस्त्रानेच फक्त हत्या होते. आपण असंच बघतो की कोणीतरी शस्त्र उगारतो, कुणाला तरी मारतो आणि त्याचा जीव जातो आणि तिथे हिंसा होती. परंतु नाही, तथागत काय म्हणतात की मनातून म्हणजे विचारांतून तुम्ही हिंसा करता, वाणीतून तुम्ही हिंसा करता आणि नंतर तिसरे जो आहे ते तुम्ही शस्त्र उगारता आणि कृती प्रत्यक्षामध्ये करता. किती छान. म्हणजे बघा 3 प्रकारे हिंसा आहे हे मला म्हणजे आता एखाद्याला मारायचं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची हिंसा करायची आहे तर आधी आपल्या मनात विचार येतो की नाही की मी याला मारणार आहे. बरोबर, म्हणजे तुम्ही विचार मी असं करणार आहे. म्हणजे आता तो म्हणतो की मला महायज्ञ करायचे, महायज्ञामध्ये बळी देणं हे आपसूक आलंच. म्हणजे त्यांनी विचार केला की महायज्ञ करायचंय, बळी द्यायचा आहे म्हणजे आणि नंतर सगळ्यांना त्यांनी बोलवलंय की मी महायज्ञ करतोय, बळी देतोय तर तुम्ही सगळ्यांनी या. म्हणजे तो वालीने पण हिंसा करतोय. त्यांनी आधी विचार केला, मग तो एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी सगळ्याला आमंत्रण दिलं, मग तो वालीने हिंसा करतोय. आणि तिसरी जी प्रकारची हिंसा आहे की ती हिंसा करताना तो शस्त्र उचलणार आणि पहिल्यांदा तोच बळी देणार की नाही. त्याच्यामुळे वालीने, विचाराने आणि कृतीने अशा 3 प्रकारे माणूस हिंसा करत असतो. आता आपण जेव्हा एकमेकांशी बोलत असतो तर आपण जर अपशब्द एकमेकांना वापरले, एखाद्याला जिव्हारी लागतील असे शब्द जर वापरले आपण नाही का तरी ती सुद्धा हिंसाच आहे. मी जर तुम्हाला काही बोलले आणि ते तुमच्या मनाला लागलं तर ती सुद्धा मी तुमची हिंसाच करते की नाही. म्हणजे अशा प्रकारे वाणीने सुद्धा आपण हिंसा करत असतो. तर तथागतांनी त्या ठिकाणी त्याला सांगितलं की तू अकुशल कर्म करत आहेस, त्यामुळे तुला पुण्य संचय कसा होणार, तुझा नाहीच होणार. त्यासाठी तुला असं वाटतंय की मी हे सगळं करून सद्गती प्राप्त करेल, परंतु तशी सद्गती नाही तू प्राप्त करू शकत, तू दुर्गतीच्या मार्गाला चाललेला आहे असं तथागतांचं म्हणणं आहे. आणि हा सगळा उपदेश जेव्हा उद्गीत सर ऐकतो त्याची खाडकन डोळे उघडतात आणि तो म्हणतो अरे मी काय करत होतो, हे अतिशय चुकीच्या पद्धतीने वागत होतो मी, एवढं मी यज्ञाचं आयोजन केलंय. आणि तो तथागतांना शरण जातो आणि म्हणतो आजपासून तथागत मी हा मार्ग सोडला आणि त्याने जेवढे पशुधन जमा केलं होतं ते त्याने मुक्त केलं. आणि त्या ठिकाणी त्याने संकल्प केला की आजपासून मी कुठलीही जीव हत्या करणार नाही. तर जे हे पशुधन आहे त्याचं संवर्धन कसं होईल, त्याचं संरक्षण कसं होईल या दृष्टीने त्यांनी अनेक पावलं पुढे उचललेली आहेत आणि ते त्यांनी काम केलेलं आहे. तो तथागतांचा उपासक झालेला आहे. म्हणजे बघा या ठिकाणी तथागतांनी एका छोट्याशा उदाहरणाने त्याला किती समजावून सांगितलेलं आहे आणि एवढे जे पशुधन वाया जाणार होतं ते त्यांनी वाचवलेलं आहे. कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? मी सांगितलेली गोष्ट अगदीच म्हणजे त्या पंचशिलाला ज्या शिलाला तुम्ही गोष्ट सांगितलेली आहे धरून ती अगदीच योग्य आहे आणि ती पटलेली सुद्धा आहे. एक सांगायचं म्हणजे की जी हिंसा आहे ती हिंसा म्हणजे काय प्राणीमात्राची हिंसा करणे
असं नव्हे किंवा त्यांना मारणे म्हणजेच हिंसा नव्हे. तर हे तुम्ही किती सुंदर प्रकारे पटवून दिलं आहे की आपण वाणीतून सुद्धा हिंसा करू शकतो, आपल्या मनाने सुद्धा हिंसा करू शकतो आणि कृतीतून सुद्धा हिंसा होते. या 3 प्रकारच्या हिंसा मला आजच समजलेल्या आहे. नाहीतर मी आपली हिंसा म्हणजे काय, फक्त कोणा प्राणी मात्राला मारणे म्हणजेच हिंसा असंच समजत आले होते. पण या गोष्टीतून मला खूप सुंदर बोध मिळालेला आहे की हिंसा म्हणजे नेमकं काय. तर मला अमिताला विचारायचं आहे, अमिता काय याच्यामधून तात्पर्य तू सांगशील? त्याच्यामधून आपण एकच सांगू शकतो की प्राणी मात्राची हिंसा करू नये. निसर्गातील कोणताही घटक असो, सशक्त असो किंवा दुर्बल असो, आपण त्याच्याप्रती मैत्रीभाव ठेवला पाहिजे आणि त्यांचं आपण संरक्षण आणि संवर्धन केलं पाहिजे. बरोबर. तथागत हेच म्हणताय की मैत्री, प्रेम आणि करुणा, ह्या दया, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आत्मसात आपण केल्या पाहिजे. आणि जेव्हा आपण हे प्रत्यक्ष आचरणात आणू त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने धम्माच्या मार्गावर आहे असं म्हणायला काय हरकत नाही. हो मॅडम, नक्कीच नक्कीच. बरोबर की? बरोबर. कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? ही गोष्ट कशी वाटली? जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक द्या. जर ही आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे आमचे नवीन व्हिडिओज तुम्ही नक्की बघू शकता. आणि हो, ही गोष्ट कशी वाटली ह्याबद्दल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईबच्या बटनाच्या बाजूला ते जे बेल आयकन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा, म्हणजे जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ टाकू त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. थँक्यू.